विना परवानगी मुख्यालय सोडणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, शासनाचे नवीन परिपत्रक जारी. राज्य शासनाने सरकारी कार्यालयांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. परिपत्रकानुसार प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत तसेच आवश्यकतेनुसार मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही कारणास्तव मुख्यालयाबाहेर जाण्यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची लेखी अथवा नियमानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल. शासनाने स्पष्ट केले आहे की विनापरवानगी मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच प्रकरणाच्या गांभीर्यानुसार वेतन रोखणे, सेवा नोंदीत नोंद करणे आणि आवश्यकतेनुसार निलंबनासारखी कठोर कारवाईही केली जाऊ शकते. शासकीय कार्यालयांमधील अनधिकृत गैरहजेरी, कामकाजातील विलंब आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. यासाठी सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांना नियमित देखरेख ठेवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नव्या आदेशामुळे राज्यातील लाखो सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा नियमांचे अधिक काटेकोर पालन करावं लागणार असून मुख्यालय सोडण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असल्याचे शासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.